सकाळी आपण आलो आता रानात. हे बघा आमचा घास. हे जनावरांसाठी गायांसाठी घास हा आमचा घास आहे. हे रान आहे. हे निसर्गरम्य वातावरण बघा. हा गायांचा घास आहे माझ्या मित्र. आणि हे एक मका आहे, स्वीटकॉर्न मका. ही मका आहे बघा कशी मका. तिच्यावर आळी पडली होती, फवारण्या केल्या आता. हो आता मका मस्त आहे, पण पाऊस व्हायला पाहिजे. फवारा केला आता. पाणी आले आता, म्हणलं पाऊस होईन आज. काय पाऊस काय झाला नाही. काय कसं काय वाटले मका कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि नवीन जे असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्या व्हिडिओला कमेंट टाका. तुम्हाला 100% रिटर्न करीन. सगळ्यांनी सपोर्ट करा गरीब शेतकऱ्याच्या मुलाला. हो, शेतकऱ्याच्या मुलाला गरज आहे तुमच्या सपोर्टची. पण सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि मका कसं आहे कसं काय हे सांगा मित्र. काय पाऊस नाही ना अजून, त्याच्यामुळं कमजोर आहे जरा. आता उद्या खत टाकायचे, पाणी द्यायचे. तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये खत टाकताना पाणी देताना. ठीक आहे, उद्या टाकतो व्हिडिओ. पण आता पावसाचीच वाट बघतो आहे. तर निसर्गरम्य वातावरण आहे तर शेतीचं. कशी वाटली मग आमची. तर त्याच्यावर आळी होती बरं का. आता फवारा मारला त्याचा. बघू आता कसं काय तुम्हाला दाखवतो. ही मोठाली मका आहे बघा. त्याच्यानंतर आम्ही हे लावलेली. हो, ते छोटी ही मोठाली आणि ही आत्ता लावलेली. हो, हे दिसते का तुम्हाला. हो, ही मागून लावलेली आता काय झाली. आणि ही मोठाली खूप आळी पडते उन्हाळ्यात. आमची झाडं दाखवतो तुम्हाला. नारळाचं झाड लावलं मी. हे पहा, नारळाचं झाड आहे. वर्षाचं झालं आता. कसं काय वर्षाचं झालं. हे आंब्याचं झाड लावले. इथे लावलं होतं, इथं गेले काय. इथं एकच झाड आहे, आंब्याचं झाड आहे, कलमी आंब्याचं. हे काय एकच केलं आहे ना. बार भाऊ